नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं श्रीशैलम आणि तिथली आजूबाजूची मंदिर आहे, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर. तर आज आम्ही आलेलो आहे पिठापुरमला, श्री दत्त महाराजांच्या जन्मस्थानी. तर आम्ही आता पिठापुरमला आलेलो आहे आणि सर्वात आधी आम्हाला दत्त सरोवर इथं दक्षिणद्वार आम्हाला दिसत आहे. तर तुम्ही पाहू शकता हे कशा पद्धतीने दत्त सरोवर आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच समोर अगदी श्रीपाद वल्लभ अनघा दत्त क्षेत्रम असं हे मंदिर आपल्याला पाहायला मिळतंय. आतमध्ये जाऊन पाहूयात आपल्याला कशा पद्धतीने दत्तगुरूंची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. का नाही, फोन अलाउड असेल तर नक्कीच आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन नक्कीच. तर पिठापुरममध्ये 2 दत्तगुरूंची मंदिरं आहेत. एक मंदिर आहे ते दत्तगुरूंचा मूर्तीचा रंग पांढरा आहे आणि दुसरी जी मूर्ती आहे तिचा रंग काळा आहे दुसऱ्या मंदिराचा. तर अशा 2 मंदिरं आहेत. तर अशा पद्धतीने हे सर्व दत्त मंदिर आपल्याला आतमधून पाहायला मिळतंय. बाहेरच आपल्याला अशा प्रकारे हे सर्व महादेवांची मूर्ती दिसते. आतमध्ये अभिषेक सुरू आहे. तर आपण पाहू शकता दत्तगुरूंची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. खूप छान असं दर्शन झालेलं आहे दत्तगुरूंचं. तर आपण मंदिराला संपूर्ण वेढा मारून पाहूयात, आपल्याला अजून काय काय पाहायला मिळते ते. तर इथं वेगवेगळ्या मूर्त्या आहेत अशा देवीच्या देवतांच्या, तर त्यासुद्धा ठेवलेल्या आहेत. तर इथे महागणपती हे सुद्धा काळ्या रंगाची मूर्ती आहे. ह्या मंदिरात काळ्या रंगाची मूर्ती आहेत सर्व दत्तगुरूंच्या पण आणि बाकीच्या इतर मूर्त्या पण. तर आपण पाहू शकता हे पुरुहूतिका अम्मा वरू असं इथं त्यांचं नाव आहे. तर हे अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर हे संपूर्ण अशा प्रकारे आपल्याला हे पाहायला मिळतं आहे. इथं दत्तगुरूंचा पाळणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर अशा पद्धतीने हा पाळणा श्री दत्तगुरूंचा आपल्याला पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी धान्य तुला करण्यासाठी आपल्याला इथं धान्याच्या गुणी व वजन काटा आपल्याला पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी चरण पादुका आणि त्याखाली धान्य तांदूळ आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर अशा पद्धतीने हे मंदिर आपलं पाहून झालेलं आहे. आपण मंदिराच्या आजूबाजूस परिसरात पाहूयात आपल्याला अजून काय काय पाहायला मिळतं आहे ते. मंदिरामध्ये पूजा अभिषेक चालू होता, त्यामुळे आपण जास्त आवाजामध्ये बोलू नाही शकलो. तर आता मंदिराच्या आतमधला परिसर पाहून झाला. आता मंदिराच्या बाहेर परिसर पाहून घेऊयात. तर सर्वात आधी बाहेर पडल्यानंतर इथं आपल्याला श्रीपाद वल्लभ स्वामी दत्तगुरू आपल्याला यांचं दर्शन होतं. तर अशा पद्धतीने ही मूर्ती आहे. तर आपण संपूर्ण मंदिराला गोलहेडा मारून पाहूयात. मंदिराला प्रदक्षिणा मारताना आपल्याला इथं या ठिकाणी नवग्रह मंडपन पाहायला मिळते. इथं 9ही ग्रहांच्या मूर्ती आहेत काळ्या रंगाच्या. तर आपण पाहू शकता कशा पद्धतीने हे नवग्रह मंडपन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि त्याच समोर इथं श्रीकृष्ण वृंदावन आपल्याला पाहायला मिळतं आहे. तर हे खूपच सुंदर आहे. खूपच वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची झाडे आहेत. किती सुंदर हे दिसतंय. तर असं हे सुंदर आणि मध्ये श्रीकृष्णांची मूर्ती आहे. आता आम्ही अनघा दत्त मंदिराच्या पुढे येऊन दत्तगुरूंच्या जन्मस्थानी आलेलो आहे. तर हे दत्तगुरूंचं जन्मस्थान मंदिर. या ठिकाणी आम्ही पादगायामध्ये आहे आणि आतमध्ये
मोबाईल अलाउड नाही आहे, त्यामुळे बाहेरच आपण शूटिंग काढतोय. आतमध्ये कुकुटेश्वर महादेव मंदिर आहे व 51 शक्तिपीठांमधलं एक शक्तिपीठ म्हणजे पुरुहुत्तिका माता मंदिर. आपल्याला हे 51 शक्तिपीठांमधलं एक शक्तिपीठ आपल्याला इथं पाहायला मिळतंय. याआधी आम्ही विजयवाडामध्ये होतो त्यावेळेस कनक दुर्गा माता मंदिर हेही 51 शक्तिपीठांमधलं एक शक्तिपीठ आहे. तर आम्ही तिथे सुद्धा गेलो होतो. तर आतमध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही, त्यामुळे मी बाहेरूनच तुम्हाला दाखवतोय. तर अशा पद्धतीने आम्ही हे सर्व फिरलेलो आहे. आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली की आतमध्ये दत्तात्रयांचं मूळ स्थान आहे. तर श्रीपाद श्रीवल्लभ इथे जन्मस्थान आहे. तर अशा प्रकारे आपलं हे फिरून झालेलं आहे. अजून आपल्याला पुढं पाहूयात काय काय पाहायला मिळतं इथे.